नमस्कार मित्रांनो, योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण जाणून घेणार आहोत डोंबारी या पक्षाबद्दलची माहिती. डोंबारी, भुरळका चिमणी तथा वडी चिमणी या नावाने या पक्षाला ओळखले जाते. या पक्षाचे शास्त्रीय नाव एरेमोप्टेरिक्स ग्रिसिया असे आहे. महाराष्ट्रात आढळणारा हा एक पक्षी आहे. याला इंग्लिशमध्ये ॲशब्री क्राउन स्पॅरो लार्व किंवा ब्लॅक बेलिड फिच लार्व या नावाने ओळखले जाते. साधारणतः चिमणी एवढा 13 सेंटीमीटर आकारमानाचा हा पक्षी असून या पक्षाचा रंग वरून मातकट तपकिरी आणि खालून काळा असतो. डोकं राखट रंगाचा असून चोचीपासून डोळ्याच्या मागेपर्यंत काळा पट्टा असतो. नराच्या पोटाकडील भाग काळा असतो तर मादीच्या पोटाकडील भाग हा राखट रंगाचा असतो. याचा रंग रेताड जमिनीशी मिळता जुळता असतो. याचे मुख्य अन्न कीटक, चतुर, भुंगे, अळ्या आणि गवताच्या बिया हे असतात. या पक्ष्यांचे प्रजनन काळ अनियमित आणि विखुरलेले असून ते पावसांपूर्वी प्रजनन करतात. प्रामुख्याने दक्षिण भारतात फेब्रुवारी ते सप्टेंबर आणि श्रीलंकेत ते मे ते जून हा पक्ष्यांच्या विणीचा काळ असतो. या पक्षाचे घरटे माळ रानावरच्या दगडाला खेटून तयार केलेली गवताच्या वाटीसारखी असते. घरटे तयार करण्यासाठी हे पक्षी गवत केसांचा वापर करतात. या वाटीत मादी परिसराशी मिळत्या जुळत्या रंगांची 2 किंवा 3 अंडी घालते. उष्मायान कालावधी 13 ते 14 दिवसांचा असून नर आणि मादी दोघेही मिळून अंडी उबवतात. पिलांचे पालन पोषण नर व मादी दोघेही मिळून करतात. हा पक्षी उंच आकाशात भरारी घेऊन पंख मिटवून सूर मारतो. या विशिष्ट उड्डाणाच्या कसरतीमुळे या पक्षाला डोंबारी हे नाव पडले आहे. ही प्रजाती 1000 मीटरपेक्षा कमी उंचीपर्यंत मर्यादित आहे. हिमालयाच्या दक्षिणेपासून श्रीलंका, पश्चिमेला सिंधू नदी प्रणाली आणि पूर्वेला आसामपर्यंत पसरलेली आढळते. झुडपे, पडीक जमिनी, नदीकाठची वाळू आणि समुद्र किनाऱ्यावरील भरतीच्या वाळूकामय भागात हे पक्षी प्रामुख्याने आढळतात. हे पक्षी वाळवंटी प्रदेशाचा आतील भाग टाळतात तसेच पावसाळ्यात अतिवृष्टी असलेल्या भागापासून दूर जातात. हे पक्षी जोड्या किंवा लहान गटात आढळतात आणि हिवाळ्यात मोठे कळप तयार करतात. या पक्षाची मादी साधारण चिमणीसारखी दिसते, परंतु हा पक्षी सहसा माणसाच्या घराजवळ येत नाही. चंडोळ कुटुंबातले हे पक्षी जोड्यांनी किंवा छोट्या थव्यांमध्ये राहतात. शेतीवाडीच्या आसपास राहत असल्याने यांना माणसांची बऱ्यापैकी सवय झालेली असते. ही चांडोलीची जात गोटेमाळावर किंवा काटेमनात दिसते. हे पक्षी त्यांच्या विशिष्ट उड्डाण आणि मंजूळ गाण्यामुळे प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो, ही होती डोंबारी या पक्षाची माहिती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर जर आपण नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेलचे चिन्ह दाबा जेणेकरून अशाच नवनवीन पक्षांबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद.